छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहरातील मराठा वस्ती परिसरातील धर्मवीर संभाजी तरुण मंडळाचे संस्थापक नगरसेवक आनंद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श ठेवण्यात आलाय। गेल्या 7 वर्षापासून या मंडळाचा डीजे मुक्त शिवजयंती हा ठाम संकल्प कायम असून उत्सव साजरा करण्याची ही अनोखी पद्धत सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरते आहे। उत्सवांमध्ये वाढत चाललेला डीजे डॉल्बीचा अतिरेक टाळत मंडळानं सामाजिक बांधिलकी जपण्याचा मार्ग स्वीकारलाय। डीजेवरील खर्च वाचवून त्याच निधीतून दरवर्षी हजारो महिलांना मराठमोळा पारंपरिक पोशाख भेट दिला जात आहे। या उपक्रमामुळे महिलांचा सन्मान तर होत आहेच, शिवाय मराठी संस्कृती जपण्याचा संदेशही प्रभावीपणे दिला जात आहे। मराठी परंपरा, संस्कृती आणि सभ्यता टिकवून ठेवण्याबरोबरच ध्वनी प्रदूषणासारख्या समस्यांवरही या उपक्रमातून अप्रत्यक्षपणे प्रहार केला जात आहे। विशेषतः तरुणाईनं उत्सव साजरा करताना संयम आणि सामाजिक जबाबदारी लक्षात घ्यावी हा संदेश मंडळाकडून दिला जात आहे। मंडळाच्या या उपक्रमाचं पोलीस उपायुक्त विजय कबाडे तसंच नगरसेवक अमोल शिंदे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बर्डे यांनी स्वागत केलं आहे। शिवजयंती हा केवळ उत्सव नसून तो संस्काराचा आणि प्रेरणेचा सोहळा आहे। डीजेवरील खर्च टाळून समाजातील महिलांच्या सन्मानासाठी तो निधी वापरण्याचा आमचा प्रयत्न आहे। मराठी संस्कृती जपणं हीच खरी शिवसेवा आहे, अशी भावना नगरसेवक आनंद जाधव यांनी व्यक्त केली। या सकारात्मक आणि विधायक संकल्पनेचं सध्या संपूर्ण सोलापुरात कौतुक होत असून इतर मंडळांनीही अशा सामाजिक उपक्रमांचा आदर्श घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उत्सवाध्यक्ष अमित सोनसले, सचिन साळुंके, नेताजी जाधव, सचिन बुरांडे, प्रवीण निंबर्गी, रोहित सातपुते, आदर्श बंडकर, अनिकेत अवताडे, रोहित सुरवसे, अनिकेत शिंदे, पंकज वाडकर यांच्यासह मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले। सहाव्या दिवशी
शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जमलेला येथील मराठा वस्तीतील तमाम, सोलापूर शहरातील तमाम माता भगिनी, मंचावर उपस्थित माझे मित्र, माझे सहकारी, या कार्यक्रमाचे आयोजक अनंतराव, माझे कायमच सहकारी मार्गदर्शक राहिलेले पुरुषोत्तमजी बर्डे सर, माझे मित्र अमोल बापू शिंदे, नवनियुक्त नगरसेवक विटकरजी, गायकवाडताई, ठाकरेताई, सर्वच मंचावर उपस्थित मान्यवर आणि सर्वच उपस्थित सोलापूरकर, या शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला एवढ्या मोठ्या संख्येने इथे जमलेल्या या शिवभक्तांना मी काही सांगावं एवढा मोठा मी नाहीये. खरं तर अमोल बापूंनी आता तरुणांना उद्देशून खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या की तरुणांनी कुठे बघण्याचा गरज आहे. सोलापुरातल्या आपल्या तरुणांनी आपण आता पुढे पुढे बघितलं पाहिजे. जसं आता पुरुषोत्तम दादांनी सांगितलं की आज शिवजयंती आहे, येणाऱ्या 11 मार्चला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची बलिदान दिन आहे. त्या बलिदान दिनाच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना स्मरण करताना धर्मासाठी मरावं कसं हे जसं त्यांनी शिकवलं तसं शिवाजी महाराजांनी जगावं कसं हे शिकवलंय. आणि ह्या दोन व्यक्तींच्या विचाराशिवाय दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीच्या विचारांची आपल्याला गरजच नाही. हे दोन व्यक्ती आदर्श ठेवून तरुणांनी यापुढं आपला प्रवास सुरू ठेवावा. आपल्यासारखा आदर्श नागरिक निश्चितच कोणी नसेल. त्यामुळे या शिवजयंतीच्या उद्याच्या 396व्या शिवजयंतीच्या सर्वच सोलापूर वासियांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि 2 शब्द सांगतो. जय छत्रपती शिवाजी महाराज, छात्रवीर धर्मवीर संभाजी महाराजांना प्रथमतः अभिवादन करतो. विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त पूजनासाठी आयोजित केलेल्या पाळणा कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक माननीय बर्डे साहेब, सोलापूर आयुक्तालयातले कर्तव्यदक्ष आयुक्त म्हणून उपस्थित असलेले आपले कवाडे साहेब, मंचकावर उपस्थित असलेले PI साहेब, या भागाच्या नगरसेविका, नगरसेवक आणि आपल्या सगळ्यांना ज्या व्यक्तींनी गेल्या अनेक वर्षापासून बांधून ठेवलंय असे तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके बंधू, अख्खा सोलापूरकर, सोलापूर नाही तर अर्धा महाराष्ट्र ज्याला नेता म्हणून ओळखताय असे आनंद नेता जाधव. आनंद नेता जाधव हे कसं पद्धतीचं रसायन आहे हे सगळ्याला या भागातल्या नाही, सगळ्या सोलापूरकरांना माहित आहे. आनंद नेता जाधव आता तुम्ही सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजनाचा जरी कार्यक्रम असला तर सुरुवात तुम्ही सांगितली की साहेब मला इलेक्शनला पार्ट्या न करता लोकांनी निवडून दिलंय. त्याचं कारण असं आहे, कोणती अहोरात्र माझ्या माता भगिनींचा प्रॉब्लेम असू दे, युवकांचा प्रॉब्लेम असू दे, पोलीस स्टेशनचा विषय असू दे किंवा महापालिकेचा असू दे, जिथं अडचण असते ते अडचण सॉल्व्ह करण्याचं काम जर कोणतं नाव करू शकतंय सोलापुरात तर ते आनंद नेता जाधव करू शकताय. हे आजवर सिद्ध झालंय. त्याच्यामुळं इलेक्शनला तुम्हाला फारसं कष्ट करावे लागले नाहीत. आता इलेक्शनवर मला बोलून लावू नका, कारण बीजेपी बाबतीत मी जर सांगितलं कसं कसं इलेक्शन तुम्ही लढलंय तर मग परत इथं अजून वेगळी बातमी होईल. त्यापेक्षा हे सगळ्यांना माहित आहे. कारण नेता जिथं मैत्री करतात, नेता जिथं वेळ देतात तिथं काम मार्गी लावल्याशिवाय राहत नाही. अशा पद्धतीनं हे काम सोपं नाही साहेब. इथं हजारोच्या संख्येनं माय माऊल्या उपस्थित आहेत. हे आशीर्वाद मिळवणं हा काय सोपा विषय नाही आहे. पण हे सगळं करणं आपल्या सगळ्या भागामध्ये नेता आता तुम्हाला 4 नगरसेवकांना निवडून दिलंय. मी युवकांना विनंती करतो, आता इलेक्शन संपलंय सोलापूरचं, आता आपल्याला फक्त विकासावर आणि कुठल्याही सोलापूर शहरामध्ये वेगळं वातावरण होणार नाही यासाठी काम केलं पाहिजे. कारण काय झालंय, आपल्या गाव भागाचं नाव आहे ना साहेब, आमचं कान पडकं पडलंय. 15 तालीम असेल, मंगळवार तालीम, हे की इथल्या मुलांना बाबा अशाच गोष्टीत इंटरेस्ट असते. पण नाही साहेब, आता आमची मुलं सुद्धा उद्योगधंद्यामध्ये मोठ्या प्रमाणावर काम करायला लागले. नेत्यांनी मला वाटतंय बँकेच्या कर्ज किती नेता महिलांना कर्ज दिलंय, कर्ज उपलब्ध करून दिलंय साहेब. ही छोटी गोष्ट नाही आहे.
की माझ्या माय मौलांसाठी ते सगळे डॉक्युमेंट गोळा करणं त्या महिला नाही, तोपर्यंत आपण सक्षम होणार नाही. राष्ट्रमाता जिजाऊंनी अशा खडतर परिस्थितीत 2-2 छत्रपती घडवले. आज आमच्या माय मौलांना माझी एवढीच विनंती आहे की संघर्षाच्या काळामध्ये कुठल्याही गोष्टीत खचून जाऊ नका. आपण तुम्ही एक गोष्टीचा विचार केला पाहिजे की आपल्या संसार करत असताना आपल्याला बरेच असं वाटत असतंय की मला खूप मोठी अडचण आहे, या सगळ्या गोष्टी माझ्याशीच घडतात, मलाच प्रॉब्लेम आहे. पण असं नाही आहे. कधीतरी तुमच्या डोळ्यासमोर जिजाऊ मासाहेबांना ठेवून बघा की छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांना घडवताना त्या जिजाऊंना किती त्रास झाला असेल, पण तिथं कुठेही न डगमगता सक्षम पद्धतीनं तरी स्वराज्य घडवून दाखवलंय. आपल्याला तर आपलं जीवन व्यतीत करताना आता आपल्या समोर कबाडे साहेबांसारखं उदाहरण आहे. एक सर्वसामान्य घरातनं शिक्षणाच्या जोरावरती एक कर्तव्यदक्ष अधिकारी होऊन सोलापूर नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला एक भूषण असं कार्य त्यांच्या माध्यमातून झालंय. युवकांसाठी ते मोठं उदाहरण आहे. आज लोकांचा दृष्टिकोन नेता पुढाऱ्यांकडे बघण्याचा, अधिकाऱ्यांकडे बघण्याचा खूप वेगळा व्हायला लागलाय. तर आपण लोकांसमोर एक अशा पद्धतीचं चित्र तयार झालं पाहिजे की जेणेकरून लोक या सगळ्या गोष्टीतून चित्र बदलून लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की आपली मुलं बाबा आपण या क्षेत्रामध्ये स्पर्धा क्षेत्रात असू द्या किंवा राजकीय क्षेत्रात असू द्या कुठेही चांगली लोक काम करतात. हा मेसेज देण्याचं काम तुला खूप महत्वाचं आहे. आज राष्ट्रमाता जिजाऊंच्या सगळ्या लेखींना मी एवढे शुभेच्छा देतो. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही डोक्यावर घेऊन नाचण्याचा विषय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे डोक्यात घेण्याचा विषय आहे. आणि जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आपण डोक्यात घेणार नाही तोपर्यंत आपल्या आयुष्याचं भलं होणार नाही. हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. मी सर्वांना एवढीच विनंती करतो की उद्या होणारी शिवजयंती ही सोलापूर शहरातला एक दिमागदार सोहळा म्हणून आपण बघतोय. आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ज्या पद्धतीने सोलापुरात अनेक जयंत्या होतात, पण आपल्यासाठी दिवाळी असेल, दसरा असेल, त्याहीपेक्षा कितीतरी महत्वाचा दिवस हा आजचा दिवस आहे. याच दिवशी आपल्या राजाचा जन्म झालाय, त्याच्यामुळे आपल्यासाठी हाच दिवाळी आहे आणि हाच दसरा आहे. अशा पद्धतीने आपण हे केलं पाहिजे. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि उद्याच्याला माझ्या मंडळाच्या म्हणजे सोलामगड तालीम मंडळाच्या वतीनं आपण मिरवणुकीमध्ये येणाऱ्या सर्व शिवभक्तांना शिवभोजनाची व्यवस्था केली आहे. 25,000 महिलांसाठी, पुरुषांसाठी, शिवभक्तांसाठी व्यवस्था आहे. तर तुम्ही तिथेही येऊन शिवजयंतीच्या मिरवणुका बघा आणि त्यानंतर त्या जेवणाचा सुद्धा आस्वाद घ्या. आणि आजच्या कार्यक्रमात आलेल्या सर्व मान्यवरांचे धन्यवाद मानतो, उपस्थितांचे धन्यवाद मानून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजीराजे, राष्ट्रमाता जिजाऊ यांना वंदन करतो. आजच्या मराठीमध्ये जो अभूतपूर्व पाळण्याचा कार्यक्रम घेतला त्याचे संयोजक माझे सहकारी मित्र आनंद जाधव, ज्यांनी आत्ताच आपल्याला मार्गदर्शन अत्यंत योग्य शब्दात केलं, ते सन्माननीय अमोल बापू शिंदे, या सोलापूर शहराची कडक सुरक्षा व न्याय व्यवस्था अत्यंत चोखपणे बजावणारे कबाडे साहेब, मुराणी साहेब, विटकर साहेब, व्यासपीठावर असलेल्या सगळ्या नगरसेविका, वंदनाताई गायकवाडांना ओळखतो, नवीन नगरसेवकांना ओळखत नाही मी, त्या इथे नगरसेवक झाले तर आता ओळखत तोपर्यंत 5 वर्ष जातील मला वाटते. ठाकरेताई, खरं तर हा कार्यक्रम 7-8 वर्षापूर्वी आई तू जिजाऊ हो हा पाळण्याचा कार्यक्रम मध्यवर्ती महामंडळाने ट्रस्टीने शिवाजी चौकात घेतला. त्याच वेळेला आनंद जाधवने इथं कार्यक्रम घेतला. आणि आजची जर गर्दी बघितली तर सगळ्यात आजची आज मला जास्त वाटते आहे त्याचं आनंद जाधवच्या कर्तृत्वाला तुम्ही दिलेला आशीर्वाद आहे असं मला वाटतं. पण छत्रपती शिवाजी महाराज 52 वर्ष जगले. त्यांनी जगावं कसं हे आपल्याला शिकवलं. धर्मवीर संभाजीराजे 32 वर्ष जगले. त्यांनी धर्मासाठी मरावं कसं आपल्याला शिकवलं. हे दोन्ही उदाहरण आपल्या डोळ्यासमोर असताना आपल्याला कुठल्या व्यक्तीची गरज नाही, कुठल्या विचाराची गरज नाही असं मला वाटतं. आनंद जाधवने जी 9 वर्ष जे अत्यंत खडतर काढले त्याचा साक्षीदार मी एकमेव आहे. आम्ही दोघं पुण्यात राहत होतो आणि अशा परिस्थितीत सुद्धा सगळ्याला तोंड देत आता पुनश्च एकदा ते नगरसेवक झाले म्हणून त्याचं अभिनंदन करतो. आणि भवितव्यात कुठलंही महत्वाचं पद असलं तेच म्हणजे ते आमच्या माणसाने आमदार व्हावं ही प्रामाणिक इच्छा. आमच्या विचारांनी चालणारे एक अमोलबापू शिंदे, एक विनोद फुटले, एक आनंद जाधव आहेत आणि आम्ही प्रामाणिक जाहीरपणे सांगतो यांच्या पाठीमागे आम्ही ठामपणे आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.
या पाळणा उत्सवाला उपस्थित राहिलेले आहेत. एकीकडे जयंती म्हणलं की डीजेचा गोंगाट वगैरे अशा पद्धतीचं असतं. नेमका काय आदर्श घालून देतात? मागील 7 वर्षापासून धर्मवीर संभाजी तरुण मंडळ मराठा वस्ती आम्ही डॉल्बी मुक्त शिवजयंती करण्याचा निर्णय घेतला. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी सहकार्य केलं आणि डॉल्बीसाठी जो खर्च होत होता तो खर्च आम्ही या भागातील सर्व महिलांना पारंपरिक वेशामध्ये भगवी साडी, पारंपरिक जो वेश आहे, कोर टिकली असेल, नाकातली नथ असेल, म्हणजे आमच्या भागातली भगिनी आज संपूर्ण पारंपरिक वेशामध्ये आज महाराजांच्या पाळण्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहते. या भागातील हजारो महिलांचा गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा चालू आहे. याला वर्षावर प्रतिसाद वाढत आहे. मुक्त शिवजयंती साजरी करण्याचा या भागातील आमच्या मंडळाच्या कार्यक्रमाने निर्णय घेतला. त्याला दरवर्षी त्या मिळणारा जो प्रतिसाद आहे त्यात वाढ होत आहे. या भागातील जवळपास 2200 महिलांना आज आम्ही डॉल्बीचा खर्च करून एक पारंपरिक वेशामध्ये भगवी साडी, भगवी नथ, कोट टिकली असं पारंपरिक वेशात आज या सगळ्या महिला एखाद्या सणात, उत्सवात, सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आज जसं आल्यात तसं संपूर्ण या भागातील परिसरात सर्व जाती धर्मातील महिला आज शिवजन्मोत्सवाच्या पाळण्याच्या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. मंडळाचे 7वं वर्ष आहे. दरवर्षी या संख्येमध्ये झपाट्याने वाढ होते. मंडळ डॉल्बी मुक्त शिवजयंती करण्याचा जो आम्ही संकल्प केला त्यात आम्ही बऱ्यापैकी सक्सेस झालो. आणि माझी सोलापूर शहरातील सर्व मंडळांना विनंती आहे की आपल्या भागामध्ये डॉल्बी मुक्त शिवजयंती करून आपल्या भागातील महिलांना त्यांच्या कलागुणांना देखील वाव देण्याचा प्रयत्न करावा. आज माझ्या भागातील जवळपास 40 ते 50 लहान मुलींनी शिवाजी महाराजांवर जसं शाळेत वक्तृत्व स्पर्धेत भाषण करतात तसं आज या ठिकाणी त्या मुलींनी भाषण केलं, जेणेकरून संपूर्ण जगामध्ये महाराजांचा इतिहास हा नव्यानं झोपडपट्टी भागात पोचतोय याचा आम्हाला समाधान आहे. अशीच संख्या दरवर्षी वाढत राहील आणि आम्ही सोलापूर शहरात एक आदर्श शिवजयंती साजरा करण्याचा आमच्या मंडळाचा प्रयत्न आहे. तो आम्ही निश्चितपणे सगळ्यांचे सहकार्य पूर्ण करू.